नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 20 मार्च 2026 रोजी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. तर त्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे किंवा कशी पूजा करायची ते आपण आज पाहूया. आता त्या प्रकट दिनाच्या कालावधीत 21 दिवसाची सेवा करा, तुम्ही 7 दिवसाची करा, 9 दिवसाची करा, 15 दिवसाची करा, तुम्हाला जमेल तेवढी करा. पण हा प्रकट दिनाच्या कालावधीत नक्की तुम्ही महाराजांची सेवा करा. त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. कारण काय तर या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने जास्त कार्यरत असतं. म्हणून आपण या काळात जर काही सेवा केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आता या काळामध्ये जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर फार चांगलं आहे. कारण गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळं काय होतं, आपल्यावर आलेलं संकट, आपल्या घरावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होतं. आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होतो, आपल्या स्वतःमध्ये आनंद निर्माण होतो, नवचेतना निर्माण होते. गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळं काय होतं, घरातले दोष, घरातली नकारात्मक शक्तीचा नाश होतो. जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला वेळ नसेल तर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र मिळतं ते वाचा. तेही नसेल तुम्हाला वेळ तर 52 श्लोकी गुरुचरित्र मिळतं. 52 श्लोक असतात, 15-20 मिनिटात होतात. ते वाचलं किंवा ऐकलं तरी सुद्धा चालेल. आता अजून सोपी सेवा म्हणजे काय, 1 श्लोकी गुरुचरित्र मिळतं. ते 1 श्लोकी गुरुचरित्र जरी तुम्ही वाचलं ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाचा संपूर्ण फायदा मिळतो. आता हे सगळं करताना आपल्या मनात श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. आता तुम्हाला गुरुचरित्राचं काहीच नसेल करायला जमत तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे 3 दिवसाचे पाठ करू शकता. 7-7 अध्याय वाचून. एवढा नसेल वेळ तर 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये आपण हे पारायण करू शकतो. आणि अगदीच नाही काही जमलं तर तारक मंत्र बोला. तारक मंत्राची सेवा घ्या. 1 वेळा बोला, 2-3 वेळा बोला, 5 वेळा बोला, 7 वेळा बोला, 11 वेळा बोला. जसा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा बोला. 1 वेळा तर नक्कीच बोलू शकता. श्रीपाद वल्लभ चरित्र सुद्धा तुम्ही वाचू शकता. काहीच नाही जमलं तर महाराजांचा जप करा. 1 माळी करा, 11 माळी करा, 3 माळी करा. तुम्हाला जी कोणती सेवा जमते ती या काळात मनाशी ठरवा आणि नक्की करा. जी तुमच्या वेळेतून तुम्हाला सेवा करावीशी वाटते, मग ती तारक मंत्र असो, गुरुचरित्राचं पारायण असो किंवा स्वामी चरित्र सारामृत असो, ती जी काही ठरवलेली सेवा आहे आपण ती सेवा अखंडपणे पूर्ण करायची आहे. की आज केली उद्या नाही केली असं नाही. जी काही आपण मनाशी ठरवलेली आहे की मी ही सेवा करणार आहे तर ती सेवा तेवढ्या दिवसापर्यंत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज करायची आहे. जर सेवा करायची ठरवली आणि तुम्हाला अचानक काही काम आलं, बाहेर जायचं असेल तर तुम्ही लवकर उठून ही सेवा पूर्ण करून मगच बाहेर जायचं आहे. आता तुम्ही जी काही सेवा ठरवली आहे 3 दिवसाची, 7 दिवसाची, 11 दिवसाची, 21 दिवसाची, जी काही स्वामींची सेवा करायची ठरवलेली आहे प्रकट दिनापर्यंत, ती मनाशी ठरवली असेल की मी हे वाचेन किंवा मी ते वाचेन, मी एवढ्या दिवसाची सेवा करेन, तर ही सगळी मनात ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, स्वामींच्या मठात जायचं आहे. अगोदर स्वामींच्या पुढं एक नारळ ठेवायचा आहे, खडी साखर ठेवायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की मी स्वामी एवढ्या दिवसाची मी प्रकट दिनापर्यंत सेवा करत आहे, मी ही तुमची सेवा करत आहे. म्हणजे जे काही तुम्ही वाचणार आहात, जे काही तुम्ही मंत्र बोलणार आहात ती स्वामींच्या समोर सांगायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे स्वामींना की मी जी सेवा करतोय ती तुम्ही माझ्या हातून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, पूर्ण करून घ्या. आता घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की मी ही सेवा स्वामी तुमची करणार आहे प्रकट दिनापर्यंत. तर त्यासाठी संकल्प, माझ्या ह्या मनातली इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्यावी. आता संकल्प करताना काय करायचं, उजव्या हातात हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, 3 पळी पाणी घेऊन आपल्या मनातली इच्छा बोलून तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. हे सगळं आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून करायचे. स्वामी आपली सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आपल्याला जे हवं आहे ते लवकरात लवकर मिळतं. आपण केलेली सेवा वाया जात नाही.
त्याचं स्वामी आपल्याला नक्की फळ देतात. प्रकट दिना दिवशी घरात अशी आपली साधीसुधी महाराजांची पूजा करा. जवळच्या मंदिरात जा. जर तिथे आपल्याला महाप्रसाद मिळाला तर तो घ्या. अशा प्रकारे तुम्ही महाराजांची प्रकट दिनाची सेवा जी तुम्हाला जमेल ती करा. त्याचं फळ तुम्हाला नक्की महाराज देतील. श्री स्वामी समर्थ.